तर आम्ही आता मेन सिटीमध्ये आहोत. तिथे बघा सेंट्रल स्टेशन आहे. हे बघा सेंट्रल स्टेशनचं स्टॉकहोम सिटीचं स्टेशन आहे इकडनं. नवीन सिटीमध्ये आहोत जसं की बघू शकता. आणि आता हे सेंट्रल स्टेशन. ओके अँड देन तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. तिथे बघायच्या टॅक्सी कुठल्या कुठल्या आहेत. टेस्ला, मर्सिडीज, टोयोटा. सो इथं टॅक्सी पण मस्त मस्त गाड्या येतात. लेक्सस पण पाहिली मी मगाशी टॅक्सीमध्ये. तर ओल्ड सिटी आम्ही बघितली. आता न्यू सिटी बघतोय. तर मॉल्स वगैरे, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर्स, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे सगळ्या बघायला भेटतात न्यू सिटीमध्ये. मित्रांना इथे साऊथ इंडियन मध्ये जायचं होतं. तर आम्ही आता साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलोय. आणि बघूया आतमध्ये काय काय मेन्यूला. बस सगळे बघू शकता आपले लोक भेटतात तिथून. आणि ओके इथे सगळे आपले लोकच आहे. हाय ओके इंडियन लोकच आहेत सगळे. मेन्यू कार्ड आहे. आता इथे सर्विंगसाठी वगैरे आणि ऑर्डर घेण्यासाठी तरी फॉरेनर्स आहेत. माहीत नाही आता कुकिंगसाठी कोण आहे की नाही. बट त्याची हिस्ट्री इथे त्याने टाकली. स्टोरी ऑफ चेट्टीनाड. तर त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये पण आहे. आय मीन नॉट आपलं इंडियन बट इकडचे स्वीडन लोकल लँग्वेज आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. भरपूर काय लाईक साऊथ इंडियन्सच आहे स्पेशली. कॉम्बोज हे बघा ऑथेंटिक त्यांचं साऊथ इंडियन. सो यू कॅन हॅव ऑल्सो युअर मेदू वडा अँड डोसा. सी प्लेन डोसा, मसाला डोसा. देन पंडियन चाय करून काहीतरी आहे इथे. चाय एंड रेगुलर चाय. देन टर्मरिक मिल्क. मैंने तो चिकन 65 बिरयानी ऑर्डर किया है. और रोहन साहब ने क्या किया है? चिकन टिक्का मसाला विद गार्लिक नान. और यहाँ पे क्या है, अगर तुम कोई ग्रेवी लेते हो देन द राइस यू गेट फॉर फ्री के कॉम्प्लीमेंट्री रहता है. और ये साहब ने क्या लिया है? रसम राइस कॉम्बो विद प्लेन नान. येस हां ओके. स्पेशल चाय मागवली आणि आम्ही स्पेशल लस्सी, मँगो लस्सी झालेली आहे. ऑट प्लेस. आणि आता टेस्ट करून बघूया. हा घरची याद आली बाबा, घरची याद आली आम्हाला. और मैंगो सीजन चल रहा है घर पे तो मई महीने तो कुछ मिला नहीं तो यहाँ पे मैंगो लस्सी पी लेंगे. हाँ क्या बोलते हो? एक नंबर, मन तृप्त झालं. सो ऑर्डर्स आले आहेत आमच्या. आणि चिकन टिक्का मसाला, लस्सी आणि रसम राईस अलॉंग विथ नान, गार्लिक नान अँड रेग्युलर नान. आता फक्त माझंच बाकी आहे. माझं जरा स्पेशल ऑर्डर आहे ना. चिकन बिर्याणी 65. काहीतरी पहिल्यांदाच ऐकलंय. सो म्हणून मग म्हटलं ऑर्डर करून बघूया. अजून माझं तरी आलं नाही आहे. आल्यावरती तुटून पडणार आहे कारण का भूक तर अशी लागली ना जबरदस्त. सकाळपासून फक्त चालतो आहे. ओके सो बिर्याणी आलेली आहे. एकदम सुगंध मस्तच आहे. भूक लागली आहे तर दाबून खाऊ. त्या लोकांचं तर चालू झालं ऑलरेडी. मीच बाकी होतो. नाही याचं काय मस्त एकदम भारी. जेवलोय मस्त. तर जेवल्यानंतरचं स्पेशल आहे आमचं गुलाबजाम. तर बघून तरी खूप मस्त एकदम मोठे आणि फ्लफी वाटतात आहेत. जेवणाची टेस्ट वगैरे खूप छान होती. ऑथेंटिक होतं मस्त एकदम व्यवस्थित. प्रॉपर एकदम इंडियन मसाले यूज करून जेवण बनवलेलं. सो खूप रेअरली भेटतं असं ॲक्च्युली बघायला गेलात तर तुम्ही इंडियन रेस्टॉरंट्समध्ये म्हणजे ॲब्रॉडमध्ये बघायला गेलात तर आजचा जो साऊथ इंडियन हा जो रेस्टॉरंट आहे स्वीडनमध्ये न्यू टाउनमध्ये.
फर्स्ट क्लास आहे, मस्त एकदम. जेवण खूप छान आहे, क्वालिटी छान आहे, व्हेरी नाईस. सो आता जेवण आम्ही आता निघू आणि आता इकडनं परत वॉकिंग खूप लांब आहे शिपचं डॉक. ओके, सो झालं आहे, आता आम्ही निघालो आहे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधून आणि इकडनं आता एक 5 किलोमीटर्सचा वॉक आहे. आम्ही ॲक्च्युली पहिला कॅबने जायचा विचार करत होतो, बट देन हे लोक बोलतात की आता भरपूरच जेवल्याचं जिरवण्यासाठी आम्ही वॉक करतो आहे. तर वॉक करत आम्हाला एक 1 आवर्सचं डिस्टन्स दाखवतो आहे, 1 आवरचं वॉक आहे. तर तसं काय हसत खेळत थोडा फोटो काढत आम्ही पोचू. आणि असं पण एक 6चा एस्टिमेट ठेवला आहे पोचायचा, कारण का 7:45ला क्रूज निघणार आहे. सो बोर्डिंग त्याच्या 15-20 मिनटं अगोदर चालू होईल. तर त्यासाठी चेक इन वगैरे करावं लागतं. तो चेक इन वगैरे करण्यासाठी लवकर जावं लागतं. सो आम्ही झालं, मजा आली जेवण? मस्त. हां, पैसा वसूल ट्रिप आहे. हां, पैसा वसूल तर झालाय नक्की. परतीचा प्रवास चालू झालाय आमचा. चलने का मन नाही करत. काळजावर दगड ठेवून परतीचा प्रवास चालू करूया. हो, आता जेवण वगैरे भरपूर झालंय म्हणून काय आता झोप वगैरे यायला लागले. बट वॉकिंग डिस्टन्स परत आता तेवढा 5 किलोमीटर आहे म्हटल्यावरती हे पण डायजेस्ट होऊन जाईल लगेच, है ना? हो, डायजेस्ट होईल. संध्याकाळी परत भूक लागेल, परत आम्ही काहीतरी खाऊ शिपवरती. हो, तर 5 किलोमीटर चालायचं. शॉर्ट वेकेशनला आलं तर मजा करूनच जायचं ना. इथे बघा रॅली चालली आहे स्वीडनमध्ये. ईरान एंड इजराइल जो यहाँ पे पब्लिक है नेशनलिटी वाले, वो कहना चाहते कि दे आर टुगेदर और दे वांट टू स्टॉप दिस. तो इसके लिए ये रैली कर रहे हो लोग. Swedish also flag. Swedish. Yeah, I see US flag. See, it's written there. Stop execution in Iran. ओके, सो आता जी करंट सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे ते ही रॅली आहे की त्यांना हे वॉर स्टॉप करायचं आणि त्यांना हा मेसेज द्यायचा आहे या रॅली थ्रू की इराण आणि इस्रायल आणि US सगळे एक आहेत करून. सो यू कॅन सी ऑल फ्लॅग्स आर टुगेदर. दे आर मिक्स क्राउड. एक गोष्ट मी नोटीस केली ती आहे ही ओशन बस. सो याचा शेप बघू शकता कसं आहे, तर वॉटर कट करायला तसंच. आणि बघितलं तेव्हा इकडे कळलं की ही ॲक्च्युली पाण्यातून जाते. तर ही पाण्यातून जाणारी गाडी आहे, समथिंग युनिक. तर काहीतरी नवीन पाहिलं मी आतापर्यंत तरी अशी गाडी कुठे पाहिली नव्हती. फक्त व्हिडिओजमध्ये पाहिलेले की अशी पण गाडी असतात, पण आज ॲक्च्युअलमध्ये पाहिली की रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या गाड्या पण आहेत. आणि हे माझ्या मागे गार्डन स्पेस आहे, तर बघा किती मस्त वाटतंय. इथेच एवढ्याच जागेवरती ग्रीनरी आहे, बाकी सगळीकडे तर सध्या पानं सुकलेले आहेत. पण हे बघायला खूप छान वाटतंय. आलोय आता आम्ही टर्मिनलमध्ये. सो हे सगळे वायकिंगने जाणारेच आहेत. तर आता आम्ही चेक इन केलं इथे, ते याच्यावरून चेक इन करून तिकीट जनरेट करून घेतल्या. सो हे असे कार्ड जनरेट झाले आहेत प्रत्येकाच्या नावाचे. अँड देन रूम भेटला आहे आम्हाला 8245. तर काल ज्या शिपमधून आलो त्याच्यात आमचा डेक 6ला होता, आज आम्ही डेक 8ला आहोत. तर आता तिकडनं मग ते एकदा सिक्युरिटी चेक करायचं, मग एस्केलेटर पकडून वरती जाऊन तिकडे वेट करायचं जोपर्यंत गेट ओपन नाही होत. मग गेट ओपन झालं की शिपवर जायचं, मग थोड्या शिप बघू. आणि आता एवढं वॉकिंग वगैरे झाल्यामुळे मस्त आराम करणार जाऊन रूममध्ये, कारण का खूप जास्तच वॉकिंग झालेली आहे. तर याचं प्रूफ हे बघू शकता 28,690 स्टेप्स झाल्यात आतापर्यंत. सो एवढं आम्ही वॉक केलं आहे आज. सो आता सिक्युरिटी चेक झालं आहे आणि बारकोड स्कॅन करून. एंड रोहन, कैसा था अपना ट्रिप? एकदम मस्त. बढ़िया. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ॲज अ गेस्ट म्हणून क्रूज शिपमधून येऊन एक कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत गेलो, तेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हा आमच्यासाठी एक खूप नवीन एक्सपिरियन्स होता. डॉक्युमेंट्स, पासपोर्ट, विजा याचं काही हो, बिकॉज आमच्याकडे वर्क परमिट आहे फिनलँडचा. सो ते रेसिडेन्स परमिट म्हणून ओळखलं जातं.
तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला. बट आता हेच जर आम्ही सी फेरर म्हणून असतो, म्हणजे काम करत असतो आणि कुठे जायचं असतं, तर मग आम्हाला आमची झोप वगैरे सॅक्रिफाईस करून वगैरे जावं लागतं. तर तसं आज काही क्रायटेरिया नव्हतं. तर काय आमच्याकडे रेस्ट करायला वगैरे टाईम आहे, सुट्टी आहे म्हणून, लँडवर आहे म्हणून सुट्टी भेटते. तर त्याचं बेनिफिट आम्ही उचललं आणि म्हटलं जाऊन येऊया. आणि ते ॲक्च्युली वर्थ होतं ना डिसिजन. हां, सक्सेस झाला. पहिला हो नाही करत करत आम्ही 7-8 जण होतो. ते कमी कमी होत, एक नंबर कमी होत, 5-6 करत करत आम्ही तिघंच आलो. पण आम्ही तिघं जण आलो आणि आता वी आर ऑल हॅपी दॅट आम्ही आलो आणि ही जर्नी कंप्लीट केली. आपण जसे ड्रीम करतो की बाहेर देशात येऊन वगैरे भरपूरसे कंट्रीज बघायच्या, सी फेरर म्हणून इझिली पूर्ण होतात. आता जर आम्ही इथे ऑफकोर्स ही शिप बिल्ड करायला वगैरे आलो नसतो तर आम्हाला ही पण ऑपॉर्च्युनिटी भेटली नसती. तर आम्ही आता इथे शिप बिल्ड करायला आम्ही टुर्कू फिनलँडमध्ये आहोत. आणि मग तिकडनं आमच्याकडे हे ऑप्शन होतं क्रुझिंगचं की 1 डे क्रूज करून आपण दुसऱ्या देशात जाऊन देश फिरून येऊ शकतो ओव्हरनाईट असं. सो आय बिलीव्ह की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू, धन्यवाद. भेटूया, तोपर्यंत बी सेफ, टेक केअर.